महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यात देह व्यापाऱ्यावर पोलिसांचा छापा, न्यू वैष्णवी लॉजवर धडक कारवाई, सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। जालना शहरातील बसस्थानक परिसरासमोरील न्यू वैष्णवी लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यापाऱ्यावर सदर बाजार पोलिसांनी धडक कारवाई करत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 26 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही छापेमारी कारवाई केली। पोलिसांनी न्यू वैष्णवी लॉजच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला असता महिलांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून कथित देह व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास आले। यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात महिला अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह इतर संबंधित 5 जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून जप्त साहित्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि कंडोम पाकिटांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी जाधव हे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। तर सदर बाजार पोलीस ठाण्याअंतर्गत काही कारवाई करण्यात आली बस दिनांक 26/5/2026 रोजी माननीय श्री तेगबीर सिंग संधू पोलीस अधीक्षक जालना तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी साहेब जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे बस स्टँड आहे त्या बस स्टँडच्या समोर न्यू वैष्णवी लॉज मध्ये देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची बातमी माननीय SP सरांना मिळाल्याने त्यांच्या बातमीवरून सदर ठिकाणी आम्ही स्वतः व API गडाख साहेब तसेच पोलीस स्टाफ यांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी 3 महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे खात्री झाली। त्या खात्रीनंतर आपण तेथे जे महिलांकडून व्यवसाय करून घेणारे जे इसम आहेत 5 इसम त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 464/2026 कलम 3, 4, 5, 6 महिलांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। सदरची जी कारवाई आहे ती कारवाई माननीय तेगबीर सिंग संधू पोलीस अधीक्षक जालना, माननीय विक्रम साळी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनामध्ये SDPO अनंत कुलकर्णी साहेब तसेच भारती साहेब यांच्या अधिपत्याखाली सपोनी आनंदसिंग साबळे, API अविनाश गडाख व इतर पोलीस स्टाफ यांच्या मदतीने कारवाई करण्यात आलेली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।